नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह. जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी. शालेय जीवनापासून वाचनाची आवड ठेवा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती. कर्जत येथील राजरेश्वरमध्ये मी कसा घडलो कार्यक्रमात प्रतिपादन. विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार अंबड तालुक्यातील कर्जत राजरेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत तालुका अंबड येथे मी शाळेत असताना मला अभ्यासाबरोबरच वाचनाची सवय जडली. त्यामुळे चालू घडामोडींसह महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत झाली. त्याचबरोबर मला सर्व जाती धर्माचे मित्र असल्यामुळे मला समतेची शिकवण मिळाली. पुणे येथे पदवी शिक्षण घेत असताना आर्मी एनडीए मध्ये जाण्याचा माझा कल होता, परंतु त्यापेक्षाही जनसेवेसाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक ही पदे मोठी आहे अशी माहिती मित्रांकडून मिळाली आणि तेथूनच मी यूपीएससी कडे वळलो. या दरम्यान अभ्यासाबरोबरच खेळाकडे लक्ष दिले. जनरल नॉलेज मासिकेचे नियमित वाचन केले. यामुळे मला माझे ध्येय गाठणे सोपी झाले. याचाच फायदा मला मुलाखतीसाठीही झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून वाचनाची आवड ठेवावी असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले. राजरेश्वर शिक्षण संशोधन सेवा संस्था संचालित राजरेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत तालुका अंबड येथील विद्यालयात शुक्रवारी दिनांक 18 रोजी मी कसा घडलो या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस अधीक्षक दोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भीमराव पाटील डोंगरे आबा, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव, सचिव डॉक्टर राहुल डोंगरे, माजी सरपंच विजय डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, भाऊसाहेब डोंगरे, सरपंच संजय काळुंके, उपसरपंच अण्णासाहेब डोंगरे, तलाठी सुलाने, चेअरमॅन ज्ञानेश्वर डोंगरे, माजी सरपंच श्रीहरी डोंगरे, सुदर्शन महाराज शिंदे, सखाराम वाघ, नसीरभाई शेख, ब्रह्मदेव मुंडे, गवळी, ॲडव्होकेट सुलाने यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लेझिम पथकाद्वारे स्वागत करण्यात आले. मंचावर दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीत सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य विलास टकले, सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष जिगे, परिचय जीवन जिजुर्डे, आभार सुंदर बुनगे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अध्यक्षीय भाषणात बोलताना भीमराव पाटील डोंगरे आबा यांनी मी कसा घडलो या कार्यक्रमाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मोठ्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन हे भविष्यासाठी मोलाचे ठरणारे आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांना या माध्यमातून उच्च पदाचे ध्येय गाठणे सोपी जाईल. संस्थेचे ब्रीदवाक्याप्रमाणे हे कार्य पुढे चालू ठेवले जाणार आहे असे प्रतिपादन डोंगरे यांनी अध्यक्षीय भाषणात केले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.